नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो. यालाच आपण इसेन्शियल किट म्हणतो. आता हा जो संच आहे यामध्ये अगोदर थोड्या गोष्टी होत्या आणि छोट्या छोट्या गोष्टी होत्या. म्हणजेच की 2017ला रोजी जी-आर आलेला होता. त्या जी-आर मध्ये अगदी थोड्याच वस्तू दिल्या जात होत्या. परंतु आता हा नवीन जी-आर आलेला आहे. या नवीन जी-आर मध्ये यामध्ये भरपूर वस्तू देण्यात गेलेत आलेला आहे. परंतु आता या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये भरपूर वस्तूंचा हा नवीन जी-आर आलेला आहे. म्हणजेच की जी-आर आलेला आहे. आता यामध्ये 10 वस्तू दिल्या जाणार आहे आणि 10 वस्तू मोठमोठ्या वस्तू असणार आहेत. 10 वस्तू कोणकोणत्या आहेत नक्की आपण बघणार आहोत. जी-आर काय मोठा बदल आहे व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच त्याला इसेन्शियल किट म्हणतो. पुरवण्याच्या सुधारित सूचनेत शासनाने मान्यता दिलेली आहे. हा जी-आर 18 जून 2025 चा जी-आर आहे. यामध्ये काय आहे महत्त्वपूर्ण ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. या संदर्भातील कोणकोणत्या जी-आर मधून आलेला आहे परिपत्रक असतील इथे दिलेल्या असतील. प्रस्तावनामध्ये सांगितलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगारांना जे कामगार आहेत त्यांना 1996 चा जो काही अधिनियम आहे लागू केलेला आहे त्या अंतर्गत या सर्व वस्तू ज्या आहेत त्या राबवल्या जातात. आणि जे काही 2017 रोजी जी-आर काढण्यात आला होता त्यामध्ये इसेन्शियल किट म्हणजे आवश्यक संच जो होता तो दिला जात होता. म्हणजेच की सादर क्रमांक 5 म्हणजे 2017 रोजी ज्या वस्तू मिळत होत्या त्या 7 वस्तू मिळत होत्या. आता त्यामध्ये 26/3/2025 रोजी बैठक घेऊन ठरवण्यात आलेलं होतं की ज्यामध्ये आता 10 वस्तू दिल्या जाणार आहे. अत्यावश्यक संच म्हणजे आता हा संच त्याबद्दल शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे. का शासन निर्णय आहे? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत म्हणजेच की जीवित बांधकामकारांच्या अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेत अटी शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आता या योजनेच्या अटी व शर्ती ते समजून घ्या. इथे पहा मंडळातील नोंदणी आणि सक्रिय बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत. ज्याची नोंदणी झालेली आहे बांधकाम कामगारांचे ते पात्र राहणार आहोत. या पात्रक धारक बांधकाम कामगारांना विहित नमुन्यासह मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी व जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून देण्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात येणार आहे. अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज कुठे करू शकता? व आयुक्त असतील बांधकाम कामगाराचे जे आयुक्त असतील, सहाय्यक कामगार असतील, आयुक्त असतील, सरकारी कामगार अधिकारी असतील, जिल्हा कामगार सुविधा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही हे सर्व इसेन्शियल किट म्हणजेच की अत्यावश्यक सेवेसाठी अर्ज करू शकतात व वस्तू आहेत. समजून घ्या. म्हणजेच की हा वस्तू समावेश आहे केलेला आहे. काय काय वस्तू आहेत? पहिलाच की म्हणजेच की पत्र्याची पेटी भेटणार आहे. त्यानंतर प्लास्टिकची चटई भेटणार आहे. त्यानंतर तिसरं म्हणजेच की धान्य साठवण 25 किलो कोठी मिळणार आहे. त्यानंतर 22 किलोची कोठी मिळणार आहे. बेडशीट एक भेटणार आहे. 6 नंबरचं चादर आहे. 7 नंबरची ब्लँकेट आहे. 8 नंबरचा आहे साखरेचा डब्बा. 9 नंबरचा आहे चहा पावडरचा डब्बा. 10 नंबरचा आहे म्हणजेच की प्युरिफायर 18 लिटरचा वॉटर प्युरिफायर सुद्धा भेटणार आहे. अशा प्रकारच्या या 10 वस्तू ज्या आहेत त्या आता नवीन इसेन्शियल अत्यावश्यक संचामध्ये दिल्या जाणार आहे. अजून काय सांगितलं आहे तर मंडळा अंतर्गत नोंदणीकृत जे बांधकाम कामगार असतील त्यांना इथे अत्यावश्यक संच हा प्रदान करण्यात येणार आहे. अशा जे काही जी-आर आहेत हा काढण्यात आलेला आहे.